स्वागतम सुस्वागतम सहर्ष स्वागतम आदेश स्पोर्ट शिवाजीनगर आयोजित सन्माननीय लोकनेते माजी खासदार रामशेठजी ठाकूर साहेबांचं शुभागमन या ठिकाणी होत असताना खासदार चषक 2024 तर आदेश स्पोर्ट शिवाजीनगर आयोजित माजी खासदार चषक 2024 भव्य दिव्य सोहळा अगदी काही क्षणातच सन्माननीय लोकनेते माजी खासदार रामशेठजी ठाकूर साहेबांच्या उपस्थितीमध्ये मात्र या ठिकाणी संपन्न होणार आहे आणि त्यांची उपस्थिती या क्रीडांगणाला श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर त्यांची उपस्थिती आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये आता मात्र उद्घाटन सोहळा संपन्न होणार आहे। त्यांचं सहर्ष स्वागत आहे। स्वागतम सुस्वागतम सहर्ष स्वागतम। या उल्वेन नोडमधील एक प्रतिष्ठित समजली जाणारी स्पर्धा आदेश स्पोर्ट शिवाजीनगर आयोजित माजी खासदार चषक 2024 भव्य दिव्य असं नेत्रदीपक आयोजन आणि तेवढंच सुंदर असं क्रीडांगण। खरं तर सर्व संघ सुद्धा उत्सुक असतील या नवीन क्रीडांगणावर खेळण्यासाठी। ग्रीनिश अगदी ग्रासी ग्राउंड तुम्हाला पाहायला मिळतोय आणि ह्या हिरव्या गवतावर मात्र खेळण्यासाठी सगळेच जण आज उत्सुक असतील। आज उल्वेन नोडमधील संघांचा खेळ मात्र पाहायला मिळेल, परंतु त्यापूर्वी सन्माननीय लोकनेते माजी खासदार रामशेठजी ठाकूर साहेबांचं शुभागमन या क्रीडांगणावर होत असताना फटाक्यांच्या आतषबाजीत मात्र त्यांचं धूमधडाक्यामध्ये मात्र स्वागत केलं जात आहे। सन्माननीय लोकनेते माजी खासदार रामशेठजी ठाकूर साहेबांचं शुभागमन या क्रीडांगणावर या व्यासपीठावर होत असताना त्यांचा मी मनाच्या अंतकणापासून हार्दिक 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 असं स्वागत करतोय। स्वागतम सुस्वागतम सहर्ष स्वागतम। आदेश स्पोर्ट शिवाजीनगर आयोजित ही स्पर्धा आणि आज खरंच भाग्याचा दिवस आहे की आज लोकनेते माजी खासदार सन्माननीय रामशेठजी ठाकूर साहेब या ठिकाणी या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी उपस्थित झालेत। त्यांचं सहर्ष सहर्ष स्वागत आहे। इतर मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये काही क्षणातच आपण हा उद्घाटन सोहळा संपन्न करणार आहोत। तर सर्व अतिथींना सुद्धा विनंती असेल की आपण स्थानापन्न व्हावं। काही क्षणातच आपण हा उद्घाटन सोहळा खरं तर सुसज्ज असं क्रीडांगण आणि या क्रीडांगणाची चर्चा मात्र संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये आहे। नव्यानंच उभारलेलं खरं तर हे सुंदर असं श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण अगदी काही वर्षापूर्वीच आपण पाहिलं, अगदी 2-3 वर्षापूर्वीच सन्माननीय रामशेठजी ठाकूर साहेबांनी शब्द दिला होता की पुढच्या वर्षी 1-1.5 वर्षामध्ये खूप सुंदर असं स्टेडियम या ठिकाणी उभा करेन आणि त्यासाठी लागणारा जो काही खर्च असेल त्याची संपूर्ण जबाबदारी मी घेतो। आणि आज आपण पाहतोय बाजूनी अगदी नुकताच सुरू झालेला आपण सागरी सेतू आणि तो मार्ग आणि त्याच्या बाजूला हे भव्य दिव्य असं क्रीडांगण सगळ्यांचं लक्ष वेधून घेणारे ठरले आणि सगळेजण उत्सुक आहेत। सगळे खेळाडू या संपूर्ण परिसरामध्ये संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये एक चांगलं स्टेडियम उभं व्हावं ही साहेबांची इच्छा होती आणि आज मात्र त्यांच्या मार्गदर्शनाखाली सुंदर असं क्रीडांगण या ठिकाणी उपलब्ध होत असताना त्यांचं नक्कीच आपण मनापासून आभार मानूया। फक्त क्रीडांगणच नाही उभारलं तर अगदी आजूबाजूला सुरुवात क्रीडांगणाच्या पूर्वी वृक्षारोपणानं मात्र या मैदानाची सुरुवात झाली होती। अगदी छोटी रोपटी लावण्यात आली होती आणि आता मात्र त्याच्या हळूहळू वृक्षामध्ये रूपांतर होत असताना मैदानावर आलेल्या सगळ्यांना एक शांत सावली गारेगार सावली मिळेल हा सुद्धा एक दूरदृष्टीपणा त्यांचा तेव्हाच आम्हाला पाहायला मिळाला होता। आणि आता पहा सुसज्ज असं क्रीडांगण आज शिवाजीनगरच्या मैदानावर या ठिकाणी संपन्न होत असताना
तर त्यांच्याच उपस्थितीमध्ये आपण करणार आहोत आजच्या कार्यक्रमाचा श्री गणेशा. तर सन्माननीय लोकनेते माजी खासदार रामशेठजी ठाकूर साहेबांच्या उपस्थितीमध्ये हा उद्घाटन सोहळा काही क्षणातच आपण या ठिकाणी संपन्न करतोय. रायगडचे भाग्य विधाते संपूर्णपणे पनवेल उल्वे नोड नगरीचा कायापालट तुमच्यांनी केला आणि आज त्यांची उपस्थिती खरं तर हे भाग्य आपलं उद्घाटन सोहळा प्रसंगी आज वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिलेत आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये खरं तर ह्या ग्रीनिश ग्राउंडवर या स्पर्धेला मात्र सुरुवात होणार आहे. त्यांच्या शुभ हस्ते कार्यक्रमाचा आपण श्री गणेशा करणार आहोत. तर कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करत असताना आपण श्री गणेशाच्या प्रतिमेचं पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करत असतो आणि मी विनंती करेन सन्माननीय लोकनेते माजी खासदार रामशेठजी ठाकूर साहेबांना की आपण आपल्या उपस्थितीमध्ये पहिल्यांदा आपण श्री गणेशाच्या प्रतिमेचं पूजन करून या कार्यक्रमाची आपण सुरुवात करूया. अतिथींच्या आगमनानं गहिवरलं हे सेवावदन, अतिथींच्या आगमनानं गहिवरलं हे श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण. अतिथींना करून विनंती करुणी दीप प्रज्वलन प्रसन्न करावे. खरं तर या स्पर्धेचं वातावरण आणि त्यांच्या शुभ हस्ते इतर सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न होणार आहे. रायगडचे भाग्य विधाते माजी खासदार लोकनेते सन्माननीय रामशेठजी ठाकूर साहेबांच्या शुभ हस्ते हा उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न होत असताना वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. हे कार्य निर्विघ्नपणे पूर्ण पडण्यासाठी आपण गणाऱ्याला साकडं घालूया. कोणत्याही विघ्नाविना कोणत्याही संकटाविना ही स्पर्धा यशस्वी होऊ दे अशी मागणी आपण श्री गणाऱ्याला करूया. सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. बोला गणपती बाप्पा. महाराष्ट्राचा आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा पुष्पहार अर्पण केला जातोय. आले किती गेले किती उडून गेला दरारा, संपला नाही आणि संपणारही नाही माझ्या शिवरायांचा दरारा. श्री छत्रपती शिवाजी महाराज की. श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस या ठिकाणी पुष्पहार अर्पण करून या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचा श्री गणेशा सन्माननीय लोकनेते रायगडचे भाग्य विधाते माजी खासदार रामशेठजी ठाकूर साहेब यांच्या उपस्थितीमध्ये मात्र हा उद्घाटन सोहळा अधिस्फोट शिवाजीनगर आयोजित माजी खासदार चषक 2024 हा ओपनिंग सेरेमनी आपण पाहतोय तमाम मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आणि श्रीफळ अर्पण करून आपण करूया या कार्यक्रमाचा श्री गणेशा. तर श्रीफळ अर्पण करून या कार्यक्रमाचा श्री गणेशा करत असताना गणपती बाप्पा. सन्माननीय लोकनेते माजी खासदार रामशेठजी ठाकूर साहेबांच्या उपस्थितीमध्ये या कार्यक्रमाचं उद्घाटन या ठिकाणी संपन्न होत असताना सगळ्यांना उत्सुकता लागली या क्रीडांगणावर मात्र या स्पर्धेची. कारण यंदाच्या वर्षी एक वेगळा जोश वेगळा जल्लोष मात्र पाहायला मिळतोय. एक वेगळी एनर्जी आहे. सगळ्यांना खरं तर उत्कंठा लागले की या मैदानावर खेळण्याची. सुसज्ज असं क्रीडांगण सन्माननीय लोकनेते माजी खासदार रामशेठजी ठाकूर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली उपस्थित राहिलंय. शिवाजीनगरचे आमचे उपाध्यक्ष VK ठाकूर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. नावाखाडीचे आमचे प्रतिष्ठित ज्येष्ठ व्यक्तिमत्व CL ठाकूर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. शिवाजीनगरचे अध्यक्ष कृष्णा शेठ ठाकूर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आपण हा उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न करत असताना
त्याचप्रमाणे अमोघजी प्रशांतदा ठाकूर सन्मान्य आमदार साहेब ज्यांचे सुपुत्र सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. वसंत शेठ म्हात्रे साहेब या ठिकाणी श्रीफळ वसंत शेठ पाटील साहेब या ठिकाणी त्यांच्या शुभहस्ते या ठिकाणी श्रीफळ अर्पण केला जातोय. त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत. हॅलो. खेळपट्टीचं उद्घाटन सोहळ्यासाठी मात्र सगळे मान्यवर खेळपट्टीकडे प्रस्थान करत असताना तमाम मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे आणि सुंदर आणि सुसज्ज अशी खेळपट्टी सुद्धा तयार करण्यात आले. प्रचंड खर्च खरं तर या खेळपट्टीसाठी करण्यात आलाय आणि एक चांगलं क्रिकेट या संपूर्ण उल्हान रोडमध्ये विकसित व्हावं याच प्रेरणेनं खरं तर सन्माननीय लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली एक सुंदर क्रीडांगण आणि या सुंदर क्रीडांगणाची सुंदर खेळपट्टी या ठिकाणी सगळ्यांचंच लक्ष वेधून घेणारे ठरले. उत्सुक आहेत सगळेच आमचे क्रीडा रसिक खेळाडू या मैदानावर खेळण्यासाठी आणि पहिल्यांदाच खरं तर या ग्रीनिश ग्राउंडवर स्पर्धा संपन्न होणार आहे आणि या खेळपट्टीचा उद्घाटन सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी संपन्न होत असताना विकेटचं पूजन करेल सन्माननीय लोकनेते माजी खासदार रामशेठजी ठाकूर साहेब आणि इतर सर्व प्रतिष्ठित मान्यवर आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये करणार आहोत आपण या खेळपट्टीचं उद्घाटन. येणारे 5 दिवस खरं तर ही स्पर्धा या क्रीडांगणावर या खेळपट्टीवर रंगणार आहे. कोणत्याही दुखापत विना कोणत्याही इजेविना खरं तर आमच्या खेळाडूंना चांगली प्रसिद्धी मात्र या खेळपट्टीच्या निमित्तानं या क्रीडांगणाच्या निमित्तानं मिळू दे अशी मागणी आपण करूया श्री गणरायाला. आणि विकेटचं पूजन या ठिकाणी केलं जाते. सन्माननीय लोकनेते माजी खासदार रामशेठजी ठाकूर साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी विकेटचं पूजन केलं जातं. या खेळपट्टीचं उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न होत असताना श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण शिवाजीनगरचं हे मैदान मात्र सज्ज झाले एका अनोख्या स्पर्धेला मानवंदना देण्यासाठी. खरं तर 1-2 वर्षांनी दिलेला शब्द खासदार साहेबांनी की लागेल तो खर्च या क्रीडांगणासाठी करूया आपण आणि एक चांगलं क्रीडांगण या ठिकाणी आपण तयार करूया. आणि फक्त आश्वासनच नाही तर हे आश्वासन सत्यात उतरण्याची हिम्मत खरं तर सन्माननीय लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर साहेबांच्या मुखामधून आलेल्या या वचनानं मात्र सत्य करून दाखवलंय आणि त्यांनी मात्र हे स्वप्न पूर्ण केले. भव्य दिव्य क्रीडांगणावर मात्र हा उद्घाटन सोहळा आणि ही स्पर्धा या ठिकाणी कव्हर केली जाणार आहे. येणारे 5 दिवस क्रिकेटचा थरार तुम्हाला अनुभवायला मिळेल आणि सगळ्यांचं लक्ष मात्र लागलंय या स्पर्धेकडे. तर खेळपट्टीचा उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न होत असताना
श्रीफळ अर्पण करून या ठिकाणी या कार्यक्रमाचा या खेळपट्टीचा श्री गणेशा सन्माननीय लोकनेते माजी खासदार रामशेठजी ठाकूर साहेबांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी संपन्न होत असताना संपूर्ण मान्यवर त्यांच्या उपस्थितीमध्ये हा उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय। सन्माननीय कृष्णाशेठ ठाकूर साहेब सुद्धा या ठिकाणी श्रीफळ अर्पण करून या खेळपट्टीचं उद्घाटन त्यांच्याही शुभ हस्ते केलं जाते। सुधीर शेठ ठाकूर साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत आणि त्यांनाही विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते श्रीफळ अर्पण करावा। नावा ग्रामपंचायतीचे माजी सरपंच हरेश शेठ सुद्धा या ठिकाणी या सोहळ्या प्रसंगी उपस्थित आहेत। सगळ्या मान्यवरांना विनंती आहे खेळपट्टीचं उद्घाटन यांच्या शुभास या ठिकाणी उपस्थितीमध्ये मात्र होत असताना फीत कापून खरं तर ही खेळपट्टी आजपासून मात्र सगळ्यांसाठी सर्व खेळाडूंसाठी मात्र उपलब्ध करणार आहे। खतर अवघ्या 1-1.5 वर्षापूर्वी दिलेला शब्द आणि आज तो शब्द मात्र खरा होत असताना सन्माननीय लोकनेते माजी खासदार रायगडचे भाग्य विधाते सन्माननीय रामशेठजी ठाकूर साहेबांच्या उपस्थितीमध्ये या खेळपट्टीचा उद्घाटन सोहळा फीत कापून या ठिकाणी होत असताना गणपती बाप्पा मोरया आणि या खेळपट्टीचा उद्घाटन या ठिकाणी संपन्न झालाय। चला दोन्ही टीम्स आपण समोरासमोर उभे राहायचंय। चला दोन्ही स्क्वॉड आपण जवळ राहायचंय। आपण राष्ट्रगीत सुद्धा संपन्न करणार आहोत आणि राष्ट्रगीतानं या स्पर्धेला सुरुवात सुद्धा करणार आहोत। चला सगळ्यांना विनंती आपण समोरासमोर उभं राहायचंय। डीजे सँडी बी रेडी। संपूर्ण मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये सगळ्या माझ्या भारतीय नागरिकांना विनंती असेल या राष्ट्राचा सन्मान करण्यासाठी आपण असेल त्या जागेवर उठून 1 मिनिट उभं राहायचंय। या राष्ट्राचा आपण सन्मान करूया। डोक्यावर कॅप घातली असेल तर आपण ती रिमूव्ह करावी। सगळ्यांना विनंती आहे। परेड विश्राम परेड सावधान। सर्व लोकांच्या अंतःकरणाचा स्वामी आणि भारताचा भाग्य विधाता राष्ट्रगीताची गाऊ गाथा गाऊनी राष्ट्रगीता गाऊनी राष्ट्रगीता एक साथ राष्ट्रगीत शुरू करेंगे। शुरू कर।
वंदे. थँक्यू. उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न झाला. खेळपट्टीचं सुद्धा उद्घाटन या ठिकाणी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला आणि टॉस केला जातोय. सन्माननीय लोकनेते माजी खासदार रामशेठजी ठाकूर साहेबांच्या उपस्थितीमध्ये कोंबडभुज संघानं टॉस जिंकला. अभिनंदन. तर खेळाडूंची परेड. तर सन्माननीय लोकनेते माजी खासदार रामशेठजी ठाकूर साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या जातात. शो द गुड गेम. उलवे नोड मधील संघ आज खेळताना दिसतील. एका बाजूला टीम खारकोपर, दुसऱ्या बाजूला कोंबडभुजे. उलवे नोड मधील आणि हे मैदान एक प्रतिष्ठित स्पर्धा आणि स्पर्धेला काही क्षणातच मात्र सुरुवात होईल. कोंबडभुजे संघानं टॉस जिंकलाय. अंपायर मॅच ऑफिशियल्स. सर आमचे मॅच ऑफिशियल्स. स्पोर्ट्स शिवाजीनगर पूर्ण आयोजकांची टीम, शिवाजीनगरचे संपूर्ण प्रतिष्ठित व्यक्तिमत्व. तर हृदयस्फोट शिवाजीनगर आयोजित माजी खासदार चषक 2024 चा उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न झालाय. मी सगळ्या मान्यवरांना विनंती करेन की आपण सन्मानाने या व्यासपीठावर यावं आणि आसनस्थ व्हावं. उत्सुकता लागल्या सगळ्यांना खरं तर या स्पर्धेची आणि पहिल्या मॅचची कशा पद्धतीनं या ठिकाणी खेळ रंगणार आहे, खेळपट्टी काय रंग दाखवणार आहे याकडे सुद्धा तेवढंच लक्ष असणार आहे. कारण एवढं मोठं व्यासपीठ खरं तर खासदार साहेबांच्या कृपादृष्टीनं या ठिकाणी सगळ्यांना उपलब्ध करून देण्यात आलंय आणि स्वप्नच आहे खरं तर सगळ्या खेळाडूंसाठी अशा मोठ्या क्रीडांगणावर ग्रासी ग्राउंडवर खेळायला मिळणं ही भाग्याची गोष्ट आहे.
सगळ्या मान्यवरांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हावं. आदेश स्पोर्ट शिवाजीनगर आयोजित माजी खासदार चषक 2024 सन्मानाने लोकनेते माजी खासदार रायगडचे भाग्य विधाते रामशेठजी ठाकूर साहेबांच्या उपस्थितीमध्ये मात्र हा उद्घाटन सोहळा संपन्न झाला आहे असं आम्ही जाहीर करतो. आणि आज मात्र खऱ्या अर्थानं भाग्य की आज त्यांची उपस्थिती मात्र आज उद्घाटन सोहळ्याप्रसंगी लाभली. घरचं मैदान आहे त्यांचं सुद्धा खरं तर अगदी 1-1.5 वर्षापूर्वी दिलेला शब्द मात्र त्याने कटाक्षाने पाळलाय. आणि पूर्वी आला असाल 2-3 वर्षापूर्वी तर इथे काही नव्हतं आणि त्याच्यामधून मात्र शून्यातून विश्व निर्माण करण्याची तयारी आजपर्यंत मात्र या माणसाने नेहमीच दाखवले. आज संपूर्ण रायगडचे भाग्य विधाते प्रत्येक तालुक्याचा विकास व्हावा, या संपूर्ण उल्वा नोडचा विकास व्हावा आणि यासाठी दिवस रात्र मेहनत केले. सन्माननीय लोकनेते माजी खासदार रामशेठजी ठाकूर साहेब असतील किंवा पनवेलचे आमदार साहेब प्रशांतदा ठाकूर साहेब असतील किंवा पनवेल महानगरपालिकेचे सभागृह नेते परेशदादा ठाकूर असतील आणि संपूर्णपणे ज्यांनी या संपूर्ण भागाचा या संपूर्ण विभागाचा मात्र कायापालट केला आहे या विकासानं. आणि बाजूनच गेलेला अटल सागरी सेतू ज्याची फार मोठी चर्चा आहे आणि नवी मुंबई ते मुंबई हे अंतर अघ्या 20 ते 22 मिनिटांमध्ये सुद्धा कापलं जात आहे. ही दूरदृष्टी आहे आणि आज खरं तर ह्या उल्वे नोडमधून हा हायवे हा सागरी सेतू मात्र संपन्न झाला. या सागरी सेतूसाठी प्रचंड मोठं योगदान नेहमीच पाहिलंय आणि हा विकास करण्यासाठी नेहमीच झटलेत सन्माननीय लोकनेते माजी खासदार रामशेठजी ठाकूर साहेब. आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये हा उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न होत असताना स्वागतम सुस्वागतम सहर्ष स्वागतम इतर संपूर्ण सगळ्या मान्यवर गणांचं आम्ही मनाच्या अंतकडापासून हार्दिक हार्दिक असं स्वागत करतोय. सगळ्यांना विनंती आहे की आपण या व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं. सगळ्यांचं सहर्ष स्वागत. पहिली मॅच तुम्हाला पाहायला मिळेल कोंबडभुजे विरोधामध्ये खारकोपर. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा असतील. टॉस जिंकलाय तो कोंबडभुजे संघानं. आपल्या निर्णयाची लगेच अंमलबजावणी करायची आहे. तर मंचावर खरं तर संपूर्ण अतिथीगण उपस्थित आहेत. सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये नुकताच